हा मागं जो आपण कचरा डेपो बघतोय ना, शिरोली ग्रामपंचायतच्या अंडरमध्येच होते. कारण मी रोज आता सकाळी बघतो शिरोलीच्या ग्रामपंचायतच्या ज्या कचरा गाड्या आहेत त्या तिथं रोज येऊन कचरा टाकून जातात. इकडं कुत्रे बघा, जे वरती कुत्रे दाखवा तुम्ही वाटलं तर साहेब, ते बघा तिकडं, ते किती कुत्रे आहेत बघा. आणि हा जर धूर आपण बघितला, वारं जसं जाईल तसं हा धूर पसरत असते. म्हणजे त्रासान म्हणजे असं छातीने सगळं पॅक झाल्यासारखं झालं आहे. यहाँ पर कचरा बहुत है, रात में धुआं उड़ता है. यहाँ पर आते हैं ड्यूटी से तो कुत्ते भी भूखते हैं. उसके बाद हम लोग आते हैं, जब हवा चलता है तो अंदर बहुत जाते हैं, इसलिए बदबू यहाँ पर बहुत होती है. नमस्कार, मी सुरेखा आणि तारा न्यूजच्या माध्यमातून आली आहे. मी शिरोली MIDCमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, इथं डम्पिंग ग्राउंडवर भयानक प्रकारे कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि भर दिवसा इथे हा कचरा पेटवला आहे आणि त्यातून धूर निघतो आहे आणि हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथे टाकला जातो आहे. माझ्यासोबत काही कामगार आहेत आणि या कचऱ्यामुळे त्यांना भयानक समस्यांना सामना करावा लागतो आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आज आपण पाहूयात. नेमक्या त्यांना काही समस्या आहेत हेही आज आपण जाणून घेऊयात. हा मागं जो आपण कचरा डेपो बघतोय ना, शिरोली ग्रामपंचायतच्या अंडरमध्येच होते. कारण मी रोज आता सकाळी बघतो शिरोलीच्या ग्रामपंचायतच्या ज्या कचरा गाड्या आहेत त्या तिथं रोज येऊन कचरा टाकून जातात. पण याचा ॲक्च्युली खरोखर खूप त्रास होत आहे इथं. दिवसभर आता मी वैयक्तिक बोलत आहे, पण आजूबाजूला बऱ्याचशा कंपन्या आहेत. आता मागं आपण बघतायच की हा कचरा पेटत आहे, हा धूर पण आपण बघू शकताय कुठंपर्यंत चालला आहे. इकडं कुत्रे बघा, जे वरती कुत्रे दाखवा तुम्ही वाटलं तर साहेब, ते बघा तिकडं, ते किती कुत्रे आहेत बघा. जे वरती कुत्रे आहेत ते वेगळेच, या इकडाने आहेत कुत्रे. म्हणजे इथं काम करायचं, रात्री येण्या जाणाऱ्यांना पण भीतीचा वावर आहे हा. आणि हा जर धूर आपण बघितला, वारं जसं जाईल तसं हा धूर पसरत असते. इथं आपला MIDC एरिया आहे. 8-8 तासामध्ये 3 शिफ्ट, म्हणजे जवळ 24 तास काम चालू आहे. इथं काम करणाऱ्या प्रत्येकाला या धुराचा त्रास होतच आहे, पण बोलत कोणीच नाही आहे. याच्यावरती प्रशासनानंच लवकरात लवकर काय ते निर्णय घेतला पाहिजे की जेणेकरून या धुराचा किंवा या कचऱ्याचा कोणालाच त्रास होता कामा नये. हे सगळ्यांच्यासाठी चांगलं आहे. शिरोली ग्रामपंचायतीनं इथं जरी करणार असतील, पण त्याचं नियोजन व्यवस्थित करावं की जेणेकरून इथल्या कामगारांना कोणताही त्रास होणार नाही. नसेल तर दुसरीकडे आपण पर्याय करू शकता, कारण इथं आपलीच माणसं काम करत आहेत. याच्यामुळे आपल्याच माणसांची तब्येत खराब होणार आहे. याची आपणच काळजी घेतली पाहिजे. शक्यता हो सर, आत्ता भविष्यामध्ये काय घडेल कसं घडेल आपल्याला काय सांगता येत नाही, कारण इथं देखरेख करायला पण कोणीच नाही आहे. ग्रामपंचायतीचा वैयक्तिक माणूस आता तुम्ही पण बघू शकता, इथं कोणीच नाही आहे. गाडी येते, कचरा डंप करते, पेटवणारे पेटवतात जातात. इथं बघायला देखरेख करायला कोणच नाही आहे वैयक्तिक त्यांचा माणूस. भविष्यात काय जरी झालं सवलं तरी तर बघणार कोण ह्याच्याकडे. काय नेमका त्रास होतो? त्रास म्हणजे भरपूर होते त्रास. म्हणजे त्रासानं म्हणजे असं छातीने सगळं पॅक झाल्यासारखं झालं आहे. म्हणजे असं डबा जरी जेवणात आणलं, जेवायची इच्छा पण आत होत नाही. आतपत्र कचरा येते तिकडं. ते मालकानं वगैरे सांगितलेलं आहे. आता नगरपालिकेला वगैरे निवेदन दिलेलं असेल. आता बघूया पुढं काय होते, पण त्रास भरपूर होते. त्यामुळे कुत्री आता बरेच झाले वर्ष आहे ते. बोलो. यहाँ पर कचरा बहुत है, रात में धुआं उड़ता है. यहाँ पर आते हैं ड्यूटी से तो कुत्ते भी भूखते हैं. उसके बाद हम लोग आते हैं, जब हवा चलता है तो अंदर बहुत जाते हैं, इसलिए बदबू यहाँ पर बहुत होती है. इसलिए मैंने मालिक को बोला था, लेकिन मालिक ने कहा था मेरे को, फिर अभी तक कुछ हुआ ही नहीं. हाँ बोले, यहाँ पे कचरा डेपो है, इसके क्या तकलीफ हो रही है आपको? इधर धुआं बहुत उड़ता है, सफ़ा करते कचरा भी बहुत उड़ के सब अंदर ही जाता है. बहुत तकलीफ देता है, बांस भी बहुत मारता है. कुत्ते वगैरह हैं? बहुत कुत्ते हैं. रात को बहुत शोर करते हैं वो लोग. वो कौन रात को आएगा, डंडा लेके नहीं जाएंगे तो काट ही लेंगे वो लोग. कम से कम 50-100 कुत्ते हैं. या कंपनीत काम करायचं म्हटलं तर लई त्रास आहे. तिथं कसं लई येते तिकडं आणि धुराळा सगळ्याकडे पेटलं तर सगळ्याकडे पसरते. लई माणसाला त्रास होतो. तिथे काही बी करून उपाय करून काहीतरी याच्यात नियोजन लावा साहेब. तिथं काम करायचं ते मूडच होत नाही. कसं ते जेवण जात नाही, काय जात नाही. घाण म्हणजे लई घाण. तर एकंदरीतच आपण या नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. तर या कचऱ्याचं कुठेतरी नियोजन व्हावं आणि इथला कचरा हटवला जावा अशी त्यांची मागणी आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी असंही त्यांची इच्छा आहे. कॅमेरामॅन रवीसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.